नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनुज पहाडे MPSC नेव्हिगेटरच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण MPSC अराजपत्रित सेवा गट ब मुख्य परीक्षा 2023चा जो पेपर झाला होता 5 नोव्हेंबर 2023 रोजी, त्यामधील पॉलिटीचे क्वेश्चन 12-13 पॉलिटीचे क्वेश्चन आले होते. ते सगळे क्वेश्चन आपण डिस्कस करणार आहोत. त्यामध्ये मी आणखी एक्स्ट्रा माहिती पण तुम्हाला देणार आहे. तर जर का तुमच्याकडं पॉलिटीचा पेपर किंवा 2023चा पेपर नसेल तर त्याचे PDF तुम्ही सोबत कॅरी करा. म्हणजे जी काही मी एक्स्ट्रा माहिती तुम्हाला देतो आहे ती तुम्ही त्यामध्येच नोट डाऊन करू शकता. मेन्सचा पेपर ॲनालिसिस केल्यामुळे तुम्हाला एक फायदा होऊ शकतो की जी नेक्स्ट परीक्षा असेल त्यामध्ये तुमची अभ्यासाचा कोणता फोकस पाहिजे, कशावर तुम्हाला व्यवस्थित लक्ष द्यायचं, त्यासंबंधी हेल्प होऊ शकते. सो PDF नसेल तर डाउनलोड करा आणि ती सोबत कॅरी करा, जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये एक्स्ट्रा पॉईंट लिहिता येतील. ओके, सो अराउंड एक 56-57 पासून पॉलिटीचे क्वेश्चन चालू होतात. तर आपण सेट A मधील पॉलिटी क्वेश्चन जे आहे ते आपण या ठिकाणी डिस्कस करतो आहे. सो आपण 1 बाय 1 डिस्कस करूयात. बघा, फर्स्ट स्टेटमेंट होतं, संविधान सभेबद्दल कोणते विधान किंवा योग्य कथन ओळखा. बघा, परत सांगतो की मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन हा खूप महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यावर बरेचदा आयोग क्वेश्चन विचारतात. त्याच्या डेट्स असतील, त्याचे चेअरमॅन असतील, सिम्पल क्वेश्चन असतात, बट रिव्हिजन खूप पाहिजे तुम्हाला. ओके, सो रिव्हिजनचा भाग आहे. बघा, संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी आयोजित करण्यात आली होती. तर पहिलं स्टेटमेंट एकदम बरोबर आहे की 9 डिसेंबर 46 मध्येच पहिली बैठक झाली होती. तर ही फॅक्ट तर तुम्हाला माहीतच पाहिजे अभ्यासाच्या दृष्टीने. सेकंड होतं की राजेंद्र प्रसाद यांनी संविधान सभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. हे पण बरोबर आहे. ओके, आपले राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे परमनंट अध्यक्ष होते. सचिदानंद सिन्हा होते, बट ते टेम्पररी अध्यक्ष होते. तर सेकंड स्टेटमेंट पण बरोबर आहे. आणि S.C. मुखर्जी आणि V.T. कृष्णामाचारी हे संविधान सभेची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. हे पण विधान बरोबर आहे. आपल्या कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये 2 उपाध्यक्ष होते. मग त्याच्यामध्ये एक S.C. मुखर्जी असून आणि V.T. कृष्णामाचारी या दोघं व्यक्तिमत्वांची नावं तुम्हाला माहीत पाहिजे. सो तिघंही स्टेटमेंट बरोबर आहे. ओके, सो मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन हा चॅप्टर डेफिनेटली व्यवस्थित करा. कंबाईंड प्री असू द्या की कंबाईंड मुख्य, दोघांमध्ये महत्त्वाचं आहे. आता बघा, आपण थोडक्यात काही माहिती घेऊ. बघा, 6 डिसेंबर 46मध्ये संविधान सभेची स्थापना झाली फ्रेंच पद्धतीनुसार. यावर क्वेश्चन येतो. फ्रेंच पद्धतीनुसार आपल्याकडे माहिती आहे की मे 46मध्ये कोणता प्लॅन आला होता, तर आपल्याकडं कॅबिनेट मिशन प्लॅन आला होता. ओके, कॅबिनेट मिशन प्लॅनला त्रिमंत्री योजना म्हणतात. त्यांनी सांगितलं होतं की भारताचे कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली आता आपल्याला स्थापन करायची कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली. मग त्या अंतर्गतच आपण 6 डिसेंबरला स्थापन केली आणि त्याची पहिली बैठक केव्हा झाली, तर 9 डिसेंबर 46 रोजी. 9 डिसेंबर 46ला बैठक झाली. ते दिल्ली येथे संविधान सभागृहात ही बैठक झाली. ही जागा पण लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये टेम्पररी अध्यक्ष सचिदानंद सिन्हा होते आणि फ्रँक अँथनी हे उपाध्यक्ष होते. तर हे टेम्पररी होते ना. पहिली बैठक झाली तर पहिल्या बैठकीमध्ये टेम्पररी अध्यक्ष म्हणून सचिदानंद सिन्हा हे अध्यक्ष आणि फ्रँक अँथनी उपाध्यक्षांना निवडले. ओके, आता पुढं काय झालं, मग 9 डिसेंबर आपण जे बघितलं की सेंट्रल हॉल जी आहे तिकडं पहिली बैठक झाली. ते वरती जे सांगितलं त्याचे संविधान सभागृह किंवा सेंट्रल हॉल सारखं आहे, ते तिकडं पहिली बैठक झाली. आणि संविधान सभेला संबोधन करणारे पहिले व्यक्तिमत्व JB कृपलानी. हे इम्पॉर्टंट फॅक्ट आहे की पहिले व्यक्तिमत्व कोण होते ज्यांनी संविधान सभेला संबोधन केलं, तर JB कृपलानी हे होते. आणि सचिदानंद सिन्हा टेम्पररी अध्यक्ष बसले. तुम्हाला माहिती आहे मुस्लिम लीगने बॉयकट केलं होतं पहिलं संविधानला. आणि 11 डिसेंबर 46मध्ये घटना समितीचे अध्यक्ष म्हणून राजेंद्र प्रसाद. आता बघा, राजेंद्र प्रसाद 9 डिसेंबरला राजेंद्र प्रसादची अपॉइंटमेंट झाली का, नाही. 9 डिसेंबरला सचिदानंद सिन्हा आणि फ्रँक अँथनी निवडले गेले. मग 11 डिसेंबर रोजी राजेंद्र प्रसाद हे कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीचे चेअरमॅन म्हणून निवडले गेले. आणि 13 डिसेंबर महत्त्वाची तारीख लक्षात असू द्या, ज्यावेळेस ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन हे कोणी मांडला, नेहरूंनी मांडला ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन. आणि 22 जानेवारी 47 रोजी ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन स्वीकारण्यात आला. सो हे सगळ्या महत्त्वाच्या घटना. आणि 6 डिसेंबर ही तारीख ऑलरेडी आपण बघितली वरती. 6 डिसेंबर, 9 डिसेंबर, 11 डिसेंबर, 13 डिसेंबर केव्हा काय झालं तुम्हाला माहीत पाहिजे. त्याचे उपाध्यक्ष आपण बघितले, 2 उपाध्यक्ष होते. त्यापैकी एक होते S.C. मुखर्जी, हे त्यापैकी उपाध्यक्ष होते. संविधान सभा अप्रत्यक्षपणे एकल संक्रमणीय मतदान पद्धतीद्वारे निवडली होती. आणि प्रत्येक 10 लाख सदस्यामागे एक व्यक्ती होता. म्हणजे 10 लाख लोकसंख्येमागं एक व्यक्ती किंवा एक सदस्याची निवड करण्यात आली होती. या सगळ्या फॅक्ट्स तुम्हाला एक्झामसाठी महत्त्वाचे आहे, तर लक्षात असू द्या मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशनमध्ये. ओके, आता बघा, सेकंड क्वेश्चन खूप इझी आपलं बघायला गेला तर की राष्ट्रपती कोणत्या अनुच्छेदनुसार राज्यपालांची नियुक्ती करतात. बघा, आपल्याकडं आपण कॅनडाप्रमाणे मेथड स्वीकारलेली आहे.
आणि कॅनडाप्रमाणे मेथड काय आहे की जे प्रेसिडेंट असताना ते आपल्याकडं गव्हर्नरची अपॉइंटमेंट करतात. ओके, तर प्रेसिडेंट गव्हर्नरला अपॉइंट करतात. आपल्याकडं गव्हर्नर इलेक्टेड आहे का, तर आपल्याकडं गव्हर्नमेंट इलेक्टेड नसतो. आपल्याकडं गव्हर्नमेंट राष्ट्रपतीद्वारे अपॉइंटेड केला जातो आणि ही पद्धत आपण कोणाकडून केली, कॅनडाकडून. तर या संबंधी आर्टिकल विचारले की कोणत्या आर्टिकलमध्ये आज सांगितलं आहे, तर ते आर्टिकल काय 155. सो आर्टिकल 155 हे सांगतं की प्रेसिडेंट काय करेल, गव्हर्नरला अपॉइंट करेल. कळतं आहे. मग बाकी आर्टिकल पण आपण थोडक्यात बघूयात, जेणेकरून तुम्हाला बाकी ऑप्शनवर जर का क्वेश्चन पडले तर ते डील झाले पाहिजे. ओके, सो 1 बाय 1 बघूया. बघा 153च्या हिशोबाने आपल्याकडं राज्यपाल असतात राज्यांचे. बघा ज्यावेळेस आर्टिकल 52 म्हणतो तर आपल्याकडं राष्ट्रपती असतात आणि आर्टिकल 153 म्हणतो तर आपल्याकडं राज्यपाल गव्हर्नर असतात. हे दोघं एक कम्पॅरेटिव्हली लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर आर्टिकल 154मध्ये त्यांची कार्यकारी अधिकार एक्झिक्युटिव्ह पॉवर सांगितलं आहे. आपण राज्यपाल अपॉइंट केले, त्यांची एक्झिक्युटिव्ह पॉवर सांगितली, ती एक्झिक्युटिव्ह पॉवर कुठं सांगितली 154. आणि 155 ज्यावर आपला क्वेश्चन पडला होता ते की प्रेसिडेंट काय करतात, गव्हर्नरला अपॉइंट करतात आर्टिकल 155च्या अंतर्गत. हे झालं. आता अपॉइंट झाले मग त्यांच्यानंतर त्यांचा कार्यकाल असणार ना, एकदा कोणी अपॉइंट झाल्यावर कार्यकाल असतो. तर 156नुसार त्यांचा कार्यकाल, 157 नंतर ते नियुक्तीसाठी किंवा रिअपॉइंट होऊ शकतात. तर किती पण वेळा उपराष्ट्रपती आपले गव्हर्नर किती पण वेळेस रिअपॉइंट होऊ शकतात. ते 157मध्ये त्यांचं रिअपॉइंटमेंट आहे. 158मध्ये त्यांच्या कंडिशन ऑफ सर्व्हिस दिलेलं आहे की त्यांचं काय काय कंडिशन ऑफ सर्व्हिस पाहिजे. आणि 159मध्ये त्यांची ओथ दिलेली आहे, प्रतिज्ञा. या ठिकाणी 3 ओथ लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपण राष्ट्रपतींची ओथबद्दल बोलतो तर राष्ट्रपतींची ओथ कलम 60मध्ये दिलेली. ओके, ज्यावेळेस आपण व्हाईस प्रेसिडेंट किंवा उपराष्ट्रपतीची ओथ बोलतो ते 69मध्ये दिलेलं आहे. आणि ज्यावेळेस आपण गव्हर्नरची ओथ बोलतो ते 159मध्ये दिलं आहे. तर 60, 69, 159 प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट आणि गव्हर्नर यांच्या संबंधी ओथ दिली आहे, हे लक्षात ठेवा. कारण की यांची ओथच वेगळ्या आर्टिकलमध्ये, बाकी तर आपण बघतो की शेड्यूलमध्ये मेन्शन असते बाकीच्यांची, बट ही ओथ लक्षात ठेवा. तर आज या आर्टिकलवर क्वेश्चन आलेला आहे, उद्या कोणत्या पण आर्टिकलवर क्वेश्चन येऊ शकतो 157वर 158वर. तर केअरफुली लक्षात असू द्या. ओके, पुढचा क्वेश्चन आपण बघू मित्रांनो. राज्याच्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल किंवा नीतिनिर्देशक तत्वामध्ये खालीलपैकी कोणत्या तत्वांचा समावेश करण्यात आला आहे. ओके, केअरफुली काय करायचं, इकडं बघायचं आहे की इकडं आहे विचारलं म्हणजे राईट विचारलं आहे. तर DPSPमध्ये कशाचा समावेश आहे हे आपल्याला विचारलं होतं. तर पहिलं बघा, नागरिकांना, स्त्री आणि पुरुषांना उपजीविकेसाठी पुरेसे साधन मिळवण्याचा अधिकार आहे. बरोबर आहे, म्हणजे लाईव्हलीहूड अपॉर्च्युनिटी जे असतं ना ते मिळवण्याचा अधिकार आहे, हे आपल्या आर्टिकल 39मध्ये सांगितलं आहे की बाबा हां प्रत्येकाला लाईव्हलीहूड मिळवण्याचा अधिकार आहे, हे अधिकार आहे. सो पहिलं विधान एकदम बरोबर आहे. सेकंड, स्त्री आणि पुरुष दोघांसाठी समान कामासाठी समान वेतन म्हणजे इक्वल पे फॉर इक्वल वर्क, हे इम्पॉर्टंट आहे. याला कशामध्ये मेन्शन केलं आहे, आर्टिकल 39D. डी कसं लक्षात ठेवाल, 39 लक्षात ठेवा. डी फॉर दोघांना, कसं लक्षात ठेवा, डी फॉर दोघांना इक्वल पेमेंट. डी फॉर दोघांना काय करायचं आहे, तुम्हाला इक्वल पेमेंट द्यायची आहे. तर डी लक्षात ठेवा, मॅच द पेमध्ये येऊ शकता. सो ती तिसरं आहे. त्याच्यानंतर बघा, कामगार, स्त्री आणि पुरुष यांचे आरोग्य, सामर्थ्य आणि मुलांचे कोवळ्या वयाचा दुरुपयोग होऊ नये आणि आर्थिक गरजेपोटी नागरिकांना त्यांच्या वय आणि सामर्थ्यांना न पेलवणारे व्यवसाय करण्यास भाग पाडू नये, हे पण विधान बरोबर आहे. बघा, आपल्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलचं मेन पर्पज काय, आपल्याला वेलफेअर स्टेट क्रिएट करायचं आहे. म्हणून आपल्याला कोणाचं एक्सप्लॉटेशन नाही करायचं, ही जबाबदारी राज्यसंस्था बघणार आहे की त्यांच्या इकॉनॉमिक गरजेपोटी त्यांचे सामर्थ्य नसताना त्यांचा मिसयूज होता कामा नये. मग कोणताही व्यक्ती असेल, कोणताही फिमेल असेल किंवा कोणताही चाइल्ड असेल, त्याचा मिसयूज होऊ नये यासंबंधी खबरदारी घेण्याची, लक्ष ठेवण्याची जबाबदारी कोणावर आहे, राज्यसंस्थेवर आहे. तर तिघही विधान बरोबर आहे. म्हणून आपला पर्याय येणार हे 4 की सगळेचे सगळे बरोबर आहे. सोपा होता. आपण क्वेश्चन बघता, मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशनवर क्वेश्चन होता, त्याच्यानंतर राज्यपाल, DPSP या सगळ्यावर क्वेश्चन पडता आहे. सो हे लक्षात असू द्या. बघा, पुढचा क्वेश्चन सोपा होता की कोणत्या राज्याच्या विधानसभेचे, म्हणजे एखादा जर का आपण स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली किंवा विधान परिषद, त्याचे किमान आणि कमाल सदस्य संख्या किती असते है ना, मिनिमम आणि मॅक्झिमम. तर लक्षात ठेवा 60 आणि 500. ओके, बघा प्रत्येक राज्यामध्ये काहीतरी स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आपल्याकडे असते, ज्याला आपण विधानसभा म्हणतो. या विधानसभेमध्ये मिनिमम सदस्य किती असतात आणि मॅक्झिमम सदस्य किती असतात हे विचारलं होतं, त्यांची संख्या. तर मिनिमम किती असतात, 60 असतात आणि मॅक्झिमम किती असतात, तर 500 असतं. एवढं लक्षात ठेवा. याला काय म्हणतात, विधानसभा. ओके, विधानसभेसाठी हे कंडिशन आहे. मग आपण विधान परिषद बघू. ओके, विधान परिषद कसं आहे,
तर त्यामध्ये काय काय प्रोव्हिजन आहे पण लक्षात ठेवा. विधान परिषदमध्ये ना मिनिमम 40 असतात सॉरी, आणि मॅक्झिमम 1/3 असतात तिकडच्या विधानसभेची जेवढी साईज असेल त्याच्या, कळत आहे. म्हणजे मिनिमम 40 आणि मॅक्झिमम 1/3 त्या विधानसभेची जेवढी मॅक्झिमम स्ट्रेंथ असेल त्याच्या. सो हे पण लक्षात ठेवा, उद्याला याच्यावर क्वेश्चन बनवू शकतो. तर मिनिमम म्हणजे 60-40चा रेशो पण तुम्ही काहीतरी लक्षात ठेवू शकता की मिनिमम स्ट्रेंथ म्हणजे 60-40 आणि मॅक्झिमम म्हणजे काहीतरी. तर आज क्वेश्चन याच्यावर बनला आहे, उद्या क्वेश्चन विधान परिषदेवर बनवू शकतो. तर 40 मिनिमम अँड 1/3 जी त्यांची स्ट्रेंथ असेल त्याच्या 1/3 ही एक लिमिट लक्षात ठेवा. खूप सोपं आहे, काही अवघड नाही आहे. मग बाकी हे जे दिलेले हे सगळे चुकीचे पर्याय. ओके, आपण बघू कसं आहे. बघा, विधानसभा आपण म्हणतो विधानसभेमध्ये मिनिमम 60 आणि मॅक्झिमम 500. ऑलरेडी सांगितले की कमाल 500 आणि किमान 60. तर आणि इकडे 40 आणि इकडे 1/3. हे तुम्ही लिहूनच ठेवा म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. पण याला काही अपवाद आहे का? डेफिनेटली याला काहीतरी अपवाद आहे ना. आपल्याकडं काही राज्य नॉर्थ ईस्टचे राज्य असे असतील किंवा गोवा राज्य असेल जिकडं पॉप्युलेशन कमी आहे, मग त्या ठिकाणी मिनिमम 60 सीट देणं शक्य नाही. मग तिकडं कुठेतरी कमी सीट आहे. जसं सिक्कीममध्ये बघा तुम्ही 32 सदस्य बसतील. ओके, म्हणजे सिक्कीममध्ये मिनिमम 40ची अट आहे का? मिनिमम 60ची अट आहे का? नाही 32 आहे. मिझोराम आणि गोव्यामध्ये किती आहे? 40 असेल. म्हणजे मिझोराममध्ये किती मिनिमम आहे? 40 सदस्य. त्याच्यानंतर गोवामध्ये किती असणार आहे तुम्हाला? 40 सदस्य. किंवा असं वेगवेगळं आहे. आता उत्तर प्रदेश ही एक असेंब्ली लक्षात ठेवा, तिकडं सगळ्यात जास्त सीट आहे 403. म्हणून आपल्याला UPचं माहीत पाहिजे आणि आपल्याला महाराष्ट्राचं माहीत पाहिजे. महाराष्ट्रामध्ये 288 जागा विधानसभेच्या, लोकसभेच्या 48 जागा आणि राज्यसभेच्या 19 जागा. म्हणजे जर का तुम्हाला महाराष्ट्र एका याच्यात लक्षात ठेवायचं आहे तर महाराष्ट्र विधानसभा विचारलं 288 जागा. त्याच्यानंतर विधान परिषद जर विचारलं तर 78 जागा विधानसभा विधान परिषद झालं. लोकसभा विचारलं तर लोकसभेच्या 48 जागा आणि राज्यसभा विचारलं तर 19 जागा. हे महाराष्ट्राबद्दल तुम्हाला माहीत पाहिजे, विधानसभा, विधान परिषद, लोकसभा आणि राज्यसभा. आणि बाकी तर मी तुम्हाला सांगितलं, ही एक फॅक्ट्स खूप महत्त्वाची आहे म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आणि बस एवढं तरी लक्षात ठेवा. ओके, सो आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा, इंटरेस्टिंग क्वेश्चन होता की भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते अनुच्छेद हे संविधानिक अधिकार किंवा कायदेशीर अधिकार किंवा भाग 3च्या बाहेरील अधिकार या संबंधित आहे. खूप सोपा क्वेश्चन होता. आपल्याला कोणते विचारले? एक तर संविधानिक अधिकार, कायदेशीर अधिकार किंवा भाग 3च्या बाहेरील अधिकार. आता संविधानिक अधिकार म्हणजे काय? की जे अधिकार कॉन्स्टिट्यूशनमध्ये मेन्शन आहे. कायदेशीर अधिकार म्हणजे काय? की जे एखाद्या ॲक्टनुसार बनलेले आहे. आणि भाग 3च्या बाहेरचे अधिकार म्हणजे काय? तर फंडामेंटल राईट्स सोडून जे उरलेला भाग आहे कॉन्स्टिट्यूशनचा त्याच्यामधले अधिकार. ओके, तर बघा, पहिलं असतं आर्टिकल 265. डेफिनेटली हा भाग 3च्या पण बाहेर आहे आणि आपल्या संविधान संबंधी अधिकार आहे की एखादा नवीन टॅक्स आपल्याला लावायचा असेल त्याच्यामध्ये. सो पहिलं बरं आहे 300A, हा पण बरोबर आहे. 300A बद्दल तुम्ही पाहिलं असेल, हा राईट टू प्रॉपर्टी आहे ना. आपला संपत्तीचा अधिकार जो आहे तो संपत्तीचा अधिकार संबंधी आहे. आपण काय केलं होतं? 44 घटना दुरुस्ती केली होती. केव्हा केली होती? 1978मध्ये. आणि मग काय केलं होतं आपण? 31चा जो अधिकार होता तो आपण इकडून डिलीट केला आणि 300A ज्याला भाग काय म्हणतात, भाग 12मध्ये टाकला होता. तर संपत्तीचा अधिकार 44 घटना दुरुस्तीने 31मधून भाग 12मध्ये 300A टाकला. तर हे पण येतं. आणि अनुच्छेद 301 हे तिसरं पर्याय पण बरोबर आहे. हे म्हणजे ट्रेड आणि म्हणजे आपण एखाद्या जेव्हा व्यापार व्यवसाय करतो तर इंडिया ॲज अ ट्रेड म्हणून एक इंडिया युनिटी म्हणून काम केलं पाहिजे. त्यासाठी यामध्ये भाग 13 येतो. ओके, तर हा भाग 13मध्ये येतो, हा भाग 12मध्ये येतो. हे काय गोष्टी लक्षात असू द्या. ओके, सो तिघ अधिकार आहे जे या कंडिशनला फुलफिल करतात. ओके, सो बेसिक अधिकार होते. पुढचं बघा, स्वतंत्र विकास मंडळे स्थापन करण्याची जबाबदारी राज्यपालांची खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? म्हणजे काय करता आपण यामध्ये विचारलं आहे, द गव्हर्नर हॅज द रिस्पॉन्सिबिलिटी टू इस्टॅब्लिश सेपरेट डेव्हलपमेंट बोर्ड. ओके, तर कुठे आहे बाबा सेपरेट डेव्हलपमेंट बोर्ड असं विचारलं आहे? तर बघा, महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये आणि कर्नाटकामध्ये सेपरेट डेव्हलपमेंट बोर्ड आपल्याला बघायला भेटेल. आपल्याला तमिळनाडूमध्ये सेपरेट डेव्हलपमेंट बोर्ड बघायला भेटणार नाही. तर सेपरेट डेव्हलपमेंट बोर्ड तमिळनाडू नाही आहे, म्हणून फक्त A, B आणि C, अ, ब, क हाच पर्याय बरोबर आहे. मग नेमकं सेपरेट डेव्हलपमेंट बोर्ड काय आहे ते बघूयात आपण. बघा, आपल्याकडं आर्टिकल 371मध्ये महाराष्ट्र आणि गुजरात यासंबंधित स्वतंत्र विकास मंडळे स्थापन करण्याचा अधिकार आहे. का? कारण की ना
महाराष्ट्रामधला काही भाग होता, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, हा कुठंतरी थोडा बॅकवर्ड होता किंवा मागास होता. किंवा गुजरातमधला पण सौराष्ट्र कच्छ हा भाग आहे कुठेतरी बॅकवर्ड आहे. मग त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी एक सेपरेट डेव्हलपमेंट बोर्ड असला पाहिजे, त्यासंबंधी ही तरतूद होती. तर हे सगळे तरतूद महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकामध्ये पण आहे. तामिळनाडूमध्ये तसलं प्रोव्हिजन नाही. मग महाराष्ट्रामधला कोणता एरिया आहे? विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र. आणि गुजरातमधला कोणता एरिया आहे? सौराष्ट्र कच्छ आणि उर्वरित गुजरात. आणि यासंबंधी सगळेचे सगळे अधिकार राज्यपालांना असतात हे मंडळ स्थापन करण्याचे. तुम्हाला कन्फ्युजन म्हणून राष्ट्रपती देतील, बट राष्ट्रपती चुकीचं आहे. यामध्ये अधिकार हे राज्यपालांना दिलेले असतात सेपरेट डेव्हलपमेंट बोर्ड संबंधी. सो हे एक लक्षात असू द्या. ओके, पुढचा आपण क्वेश्चन बघू. बघा, हा एक होता जोड्या लावा आला होता आपल्याला. जे थिंकर असतात फेडरल सिस्टम रिलेटेड, हे कोण फेडरलिझमबद्दल काय काय बोललं आहे, ते फेडरल सिस्टम किंवा संघराज्य पद्धतीला कोण काय बोललं त्या रिलेटेड. ओके, तर पहिलं होतं के.सी. व्हेअर. के.सी. व्हेअर आपल्याला काय बोलले, हे मॅच द पेअरमध्ये खूप वेळेस विचारतात. सो के.सी. व्हेअर काय बोलले होते, तर अर्धसंघराज्य किंवा क्वासी फेडरलिझम, हे तुम्हाला पाठच पाहिजे. के.सी. व्हेअर काय बोलले होते. किंवा मॉरिस जॉन्सन सौदेबाजीचे संघराज्य, बार्गेनिंग फेडरलिझम. ओके, किंवा पॉल ॲपलबी अत्यंत सांघिक, पॉल ॲपलबी म्हणजे एक्स्ट्रीम फेडरलिझम. ओके, आणि ग्रीनविन ऑस्टिन सहकारी संघराज्य किंवा कॉपरेटिव्ह फेडरलिझम. म्हणजे तुम्हाला 4, 3, 1 आणि 2 हे पर्याय बरोबर असेल. ओके, सो हे तुम्हाला माहीत पाहिजे की आता ग्रीनविन ऑस्टिनचं फेमस वाक्य आहे की त्यांनी कॉपरेटिव्ह फेडरलिझम आपल्या संविधानाला बोललं होतं वगैरे. मग तुम्ही हे लक्षात घ्या, पॉल ॲपलबी हे एक्स्ट्रीम फेडरलिझम बोलले. कळतं आहे का? यावर क्वेश्चन येतात. सो हे स्टेटमेंट माहीत असणं अपेक्षित आहे मित्रांनो. ओके, पुढचा क्वेश्चन बघा. भारतीय राज्यघटनेत खालीपैकी कोणत्या गोष्टीचा उल्लेख नाही विचारले, तर केअरफुली आपल्याला इकडं लक्षात ठेवायचं की कोणत्या गोष्टीचा उल्लेख नाही. ओके, सो आपण बघू आपण. पहिलं, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ, बरोबर आहे. एक सी एम असेल आणि सी एम अध्यक्ष असेल आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली काय असेल, काउन्सिल ऑफ मिनिस्टर असेल. हे आपल्या संविधानामध्ये म्हटलं आहे. म्हणजे पहिलं स्टेटमेंट आपलं राईट आहे. ओके, मग अविधान ते येणार नाही, तर हे 2 पर्याय आपले कॅन्सल होतात कारण की कुठंतरी ते म्हटलं आहे. सेकंड, राज्य मंत्रिमंडळाची कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी, बरोबर आहे. जे आपले काउन्सिल ऑफ मिनिस्टर असतात ते विधानसभेला किंवा काउन्सिल ऑफ मिनिस्टर केंद्रस्थानी लोकसभेला जबाबदार असतात. हे कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटीचं तत्त्व पण आपल्याकडे मेन्शन आहे. सो हे पण बरोबर आहे. तिसरं, राज्यमंत्र्यांचे राजीनामे, म्हणजे जे राज्यमंत्री असतात त्यांचे राजीनामे, याबद्दल कॉन्स्टिट्यूशनमध्ये काही मेन्शन नाही, गोष्टीचा उल्लेख नाही. आणि उपमुख्यमंत्री हे पद पण नाही. जरी आपण उपमुख्यमंत्री बनवत असलो तरी संविधानामध्ये त्याचं डायरेक्टली मेन्शन नाही आहे. म्हणून आपलं विधान काय येणार आहे, काय मेन्शन नाही विचारलं होतं, तर आपलं विधान म्हणजे नेमकं काय विचारलं होतं, तर बी आणि सी आणि डी आपल्याकडं मेन्शन नाही. एवढं लक्षात ठेवा की आपल्याकडं काय विचारलं होतं. सो उपमुख्यमंत्रीपद जरी आपल्याकडे असले तरी ते कॉन्स्टिट्यूशनमध्ये मेन्शन नाही. ठीक आहे. आता पुढचा हा एक ट्रिकी क्वेश्चन होता. स्थापन वर्षाच्या चढत्या क्रमानुसार खालील राज्यांची मांडणी करा. ओके, म्हणजे आपल्याला काही राज्य दिलेले आहे आणि त्यांची आपल्याला क्रोनॉलॉजिकली अरेंजमेंट करायचं आहे की कसं आहे. बघा, मी तुम्हाला सांगतो. हिमाचल प्रदेश बनला होता 1966मध्ये. सांगते नागालँड आपला बनला होता 1963मध्ये. अरुणाचल प्रदेश बनला होता 1987मध्ये. आणि ओडिसा बनला होता आपला 2000मध्ये. मग तुम्हाला हा फॉर्मेशन ऑफ स्टेटवर क्वेश्चन आहे की राज्य केव्हा कसे स्थापन झाले त्यासंबंधी हा क्वेश्चन आहे. असे क्वेश्चन येतात डेफिनेटली येतात. मग काही राज्य कसे बनले ना, आपण ते बघूयात की कसे बनले सिक्वेन्समध्ये. बघा, आपल्याकडं स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशन होतं. स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशन, ज्याला आपण PAK पाक कमिशन पण म्हणतो, ज्याच्यामध्ये पन्नीकर होते, कुंजरू होते. सो हे सगळ्यावरून पाक कमिशन आपण फाजल अली होते. तर त्याच्यावरून आपण काय केलं होतं की स्टेट रिऑर्गनायझेशन चालू केलं होतं. मग ज्यावेळेस आपल्याकडं बनला, सो 15वं राज्य आपल्याकडं बनलं होतं गुजरात. हे काय राज्यांचा क्रम किंवा राज्य कसे बनले हे विचारतात. 16वं राज्य आपल्याकडं लक्षात ठेवा नागालँड बनलं होतं. ओके, नागालँड हे 16वं राज्य होतं जे 1963मध्ये बनलं होतं नागालँड. 17वं राज्य आपल्याकडं हरियाणा बनलेलं आहे. हरियाणा बनलं होतं. आणि आपण सांगितलं होतं की म्हणजे पंजाब आणि हरियाणा या दोघांसाठी कॉमन राजधानी काय असेल, चंदीगड असेल. तर 17वं राज्य कोणतं आपलं, हरियाणा. 18वं राज्य आपल्याकडं कोणतं होतं, तर हिमाचल प्रदेश होतं. ओके, 18वं राज्य आपल्याकडे हिमाचल प्रदेश लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 19 राज्य आपल्या लक्षात ठेवा. लक्षात ठेवा, मणिपूर. मग 19 रुपये असं लक्षात ठेवा की तुम्हाला काय करायचं आहे, 19 रुपये, 19 रुपये 2-3दा बोलले तर तुम्हाला लक्षात राहील. त्याच्यानंतर 20वं राज्य कोणतं आहे, तर 20वं राज्य आपल्याकडं त्रिपुरा आहे. मग कसं राज्य ठेवणार, बघा T20 मॅच आपण खेळतो की नाही, तर T20 म्हणजे T फॉर त्रिपुरा आणि 20 म्हणजे 20.
तर ट्री फॉर त्रिपुरा 2020वरून 20वं राज्य लक्षात येईल तुम्हाला. 21 राज्य असणार आहे मेघालय. ओके, मेघालय 21 राज्य असणार, एवढं लक्षात ठेवा. 22वं राज्य कोणतं आपल्याकडे, तर सिक्कीम लक्षात ठेवा. का इम्पॉर्टंट आहे सिक्कीम, कारण की सिक्कीम आपण हे केला होता है ना, चोगल डायनेस्टीकडून घेतला होता. मग 22वं राज्य सिक्कीम केव्हा बनलं आहे, 1975मध्ये बनलेलं आहे. यासंबंधी आपल्याला माहिती आहे 36वी घटनादुरुस्ती आपण केली होती 1975मध्ये. सो हे एक राज्य आहे, म्हणजे नागालँडपासून हिमाचल, मणिपूर, त्रिपुरा, मेघालय आणि सिक्कीम एवढे राज्य बनले. यांचा क्रम तुम्हाला विचारता, सो क्रम तुम्हाला माहीत पाहिजे. परत एकदा बघा, त्याच्यानंतर सिक्कीम बघितलं आपण. 22 राज्य आपल्याकडं कोणतं बनलं आहे, सिक्कीम बनलं आहे. मग 23 राज्य कोणतं आहे, तर 23 राज्य मिझोराम बनलं आहे. आणि 24 राज्य कोणतं बनलं आहे, तर अरुणाचल प्रदेश बनलेलं आहे. ओके, 23 राज्य. याच्या संबंधित 53वी घटनादुरुस्ती होती आणि अरुणाचल संबंधी 55वी घटनादुरुस्ती होती. असं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 25 राज्य आपल्याकडे कोणतं बनलं आहे, गोवा बनलेलं आहे. ओके, 25 राज्य गोवा. आणि त्याच्यानंतर 26, 27 आणि 28 छत्तीसगड, ओडिसा आणि झारखंड. ओके, झारखंड हे ओडिसा झालं आणि छत्तीसगड वगैरे झालं. हे 26, 27, 28 आणि 29वं राज्य जे होतं ते तेलंगणा आपलं बनलं होतं. परंतु आपण मग काय केलं, जम्मू काश्मीर जे स्टेट होतं त्याला UTमध्ये बनवलं. म्हणून आत्ता आपल्याकडं 28 घटक राज्य आणि बाकी जे UT वगैरे आहे. सो 28 घटक राज्य सध्या आहे आपल्याकडं, एवढं लक्षात असू द्या. या राज्यांचा क्रम जसा विचारला आहे तो विचारला जातो. सो वर्ष लक्षात असू द्या, केव्हा बनलं हे लक्षात असू द्या, है ना, काय केव्हा बनले लक्षात असू द्या. सो तुम्हाला म्हणजे 1975मध्ये हे बनलं आहे. मिझोराम 1987मध्ये बनलेलं आहे. अरुणाचल प्रदेश 1987मध्ये बनलेलं आहे. गोवा पण 1987मध्ये बनलेलं आहे. हे तिघं राज्य 2000मध्ये बनलेलं आहे, असं लक्षात असू द्या. त्याच्या व्यतिरिक्त वरचे आपण जे बघितले त्यांचंही वर्ष लक्ष. हरियाणा वगैरे जे बनलं होतं 1966मध्ये बनलं. हिमाचल प्रदेश आहे, मणिपूर, हे सगळे ना हे नॉर्थ ईस्टमध्ये 1971-72मध्ये बनलेले. कळतं आहे का. सो या राज्यांवर क्वेश्चन विचारला जातो, सिक्वेन्स विचारली जाते, जे की तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. ओके, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन आपण बघू. बघा, राज्य पुनर्रचना आयोग 1956 बनला आला होता. त्याच्या हिशोबाने 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश आपण सांगितले होते. नागालँड 1963, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश 66मध्ये बनले. ओके, त्याच्यानंतर मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा 72. जे नॉर्थ ईस्टमधले बनेला मणिपूर, मेघालय आपण बघितलं. मनी म्हणजे काय, 19 रुपये मनी वगैरे बघितलं होतं. T20 त्रिपुरा बघितलं होतं आणि मेघालय संबंधी काय बघितलं होतं 21. हे सगळे 1972मध्ये बनले. सिक्कीम 1975मध्ये 22 राज्य बनलं. गोवा आणि अरुणाचल प्रदेश 1987मध्ये बनले. उत्तराखंड, झारखंड आणि छत्तीसगड हे 2000मध्ये बनले. आणि तेलंगणा, आंध्रमधून 2014मध्ये बनला. या सगळ्यांवर आहे क्वेश्चन विचारतं. सो हे तुम्हाला माहीत असणे अपेक्षित आहे. ओके, सो लक्षात असू द्या. पुढचं बघा, खालीलपैकी कोणत्या राज्यांचे त्यांच्या विधान परिषद बरखास्त केले आहे. ओके, म्हणजे इनडायरेक्टली कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात नाही असं विचारलं आहे. ओके, त्यांनी म्हणजे बरखास्त कोणी केली, तर तिघं राज्यांनी त्यांची विधान परिषद, पश्चिम बंगाल असू द्या, पंजाब असू द्या की तमिळनाडू असू द्या, यांनी सगळ्यांनी त्यांच्या विधान परिषद डिझॉल्व्ह केल्या होत्या. महाराष्ट्रामध्ये विधान परिषद स्थापनेपासून आहे. महाराष्ट्राची विधान परिषद कधीच डिझॉल्व्ह झाली नाही आणि त्यासंबंधी ठराव पण नाही आला. पण बाकी यांनी काय केलं, त्यांचे विधान परिषद डिझॉल्व्ह केलं आहे. मग आता जसं मी तुम्हाला सांगितलं मागं की विधान परिषद जे म्हणतो ते आर्टिकल 169मध्ये येतं. म्हणजे विधान परिषद स्थापन करायची असेल तर घटनेमध्ये कलम कोणते, आर्टिकल 169, त्यानुसार विधान परिषद स्थापन केली जाते. आणि विधान परिषद आपण बघितलं की मिनिमम सदस्य संख्या किती असते, 40 असणारे. आणि मॅक्झिमम किती असणारे, मॅक्झिमम 1/3 असणारे वगैरे बघा सांगितलं की विधान परिषद जागा किमान सदस्य संख्या 40 आणि एकूण 1/3 त्यांची मॅक्झिमम असणारे. आणि 6 राज्यामध्ये आता आपल्याला बघेल की 6 राज्य असे ज्या ठिकाणी आपल्याला विधान परिषद बघायला भेटते. मग त्याचं 6 राज्यांचं नाव माहीत पाहिजे का, तर डेफिनेटली 6 राज्यांचं नाव आपल्याला माहीत पाहिजे. ओके, तर त्यामध्ये कोणकोणते राज्य येतात, एक येते UP, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. जोडीमध्ये लक्षात ठेवा, तुम्हाला लक्षात ठेवणं सोपं होईल. UP, बिहार आजूबाजूला आहे, त्यांची एक जोडी लक्षात ठेवा. महाराष्ट्र, कर्नाटक आजूबाजूला आहे, त्यांची एक जोडी लक्षात ठेवा. आणि आंध्र आणि तेलंगणा सोबत आहे, त्यांची एक जोडी लक्षात ठेवा. बघा, सीट विचारल्या तर UP आणि बिहारमध्ये म्हणजे एक तुम्हाला काही सीट विचारू शकता, म्हणजे इकडं 100 आहे, इकडं 75. किंवा तुम्हाला महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये परत इकडं महाराष्ट्रामध्ये 78, इकडं 75. मग बिहार आणि कर्नाटकामध्ये कुठेतरी सारख्या जागा आहे का, तसं. किंवा आंध्र आणि तेलंगणामध्ये किती जागा आहे ते बघायचं. आय थिंक तरी मला 50-40 आहे, तरी एकदा हे क्रॉस व्हेरीफाय करून घ्या की आंध्र आणि तेलंगणामध्ये किती जागा आहे. तर तुम्हाला विचारतात की किती राज्यामध्ये विधान परिषद आहे, तर 6 राज्यामध्ये तुम्हाला काय भेटणार आहे, विधान परिषद अस्तित्वात भेटेल. मग कुठं किती जागा आहे, काय आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, बेसिक क्वेश्चन होता.
आता पुढचा क्वेश्चन आहे, इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे बघा. काय विचारलं आहे तेवढं लक्षात ठेवायचं, योग्य कथन विचारलं आहे. पहिला फोकस याच्यावर पाहिजे, मग योग्य आपल्याला शोधायचं. बघा, बेरुबारी युनियन प्रकरण आहे ना, बेरुबारी युनियन केस 1960 होती, 1960. तर सर्वोच्च न्यायालयाने असे मत मांडले की उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग आहे. या ठिकाणी चुकवलं काय की संविधानाचा भाग आहे, एवढा भाग चुकीचा आहे. ओके, सो पहिलं स्टेटमेंट रॉंग येणार, कारण की हे चुकलं आहे. या ठिकाणी संविधानाचा भाग नाही असं पाहिजे होतं. ओके, तर बरोबर आलं असतं. मग पहिलं चुकलं आहे. त्याच्यानंतर केशवानंद भारती केस 1973, एक केस लक्षात ठेवा, केशवानंद भारती केस. तर केशवानंद भारती केस 1973नुसार म्हणजे उद्देशपत्रिका हा घटनेचा भाग आहे, हे बरोबर आहे. आणि LIC ऑफ इंडिया केस 1995नुसार पण उद्देशपत्रिका हा अविभाज्य भाग आहे, हे पण बरोबर आहे. तर आपल्याकडं प्रिएम्बल संबंधी आपण मेनली 3 केस बघत असतो. कधी पण बघितलं तर एक तर 1960ची केस असते, 1973ची केस असते आणि 1995ची केस असते. ही जी पहिली केस आहे ते बेरुबारी युनियन वगैरे म्हणू शकता तुम्ही. त्याच्यानंतर ही ज्याला म्हणतात केशवानंद भारती केस और LIC ऑफ इंडिया केस. पहिल्या याच्यामध्ये सांगितलं होतं की भाग म्हणजे प्रिएम्बल हा घटनेचा भाग नाही सांगितला होता. यामध्ये सांगितलं होतं प्रिएम्बल घटनेचा भाग आहे केशवानंदमध्ये, आणि LIC ऑफ इंडियामध्ये पण सांगितलं होतं की भाग आहे. फक्त पहिलं स्टेटमेंट रॉंग केलं, सेकंड थर्ड राईट आहे, म्हणून आपलं ऑप्शन येणार आहे बी, फक्त ब आणि क बरोबर. कळते, सोपे क्वेश्चन आहे, चुकायची गरज नाही. पुढचं बघा, सर्वोच्च न्यायालयाचे तथार्थ न्यायाधीशबद्दल योग्य म्हणजे जे ॲडहॉक जजेस असतात सुप्रीम कोर्ट त्यांच्याबद्दल. पण सुप्रीम कोर्टबद्दल थोडा डेप्थमध्ये क्वेश्चन आला आहे की त्यांचे ॲडहॉक जजेसबद्दल आला होता. ओके, तर पहिला बघा, भारताचे राष्ट्रपती उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची तात्पुरती कालावधीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या तथार्थ न्यायाधीश म्हणून नियुक्ती करतात. हे विधान तसं पाहायला गेलं तर बरोबर वाटतं, बट हे चूक आहे, कारण की भारताचे राष्ट्रपती नाही करतात. आपले जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया असतात ते राष्ट्रपतींना विचारतात आणि त्याच्यानंतर अपॉइंटमेंट केली जाते. म्हणजे काय पैदा होतं विधान, तर चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे राष्ट्रपतीला विचारतात आणि त्यानंतर ॲडहॉक जजेस अपॉइंट करतात. असं स्टेटमेंट जर असतं तर ते बरोबर झालं असतं, एवढं लक्षात ठेवा. मग राष्ट्रपती अपॉइंट करताय का? नाही, राष्ट्रपती अपॉइंट करत नाही. चीफ जस्टिस ऑफ इंडिया इन कन्सल्टेशन विथ प्रेसिडेंट हे करतात. म्हणून पहिलं विधान चुकीचं आहे. आपल्याला योग्य कथन विचारलं. सेकंड बघू, सर्वोच्च न्यायालयाच्या बैठकीला उपस्थित असणाऱ्या ॲडहॉक न्यायाधीशांना सर्वोच्च न्यायालयाचे सर्व अधिकार क्षेत्र, अधिकार आणि विशेषाधिकार उपभोग घेता येतो. बघा, डेफिनेटली हे कुठं लॉजिकली तुम्ही बघितलं तर हे येणार आहे. कसं बघा, एखाद्या जजला तुम्ही ॲडहॉक जज म्हणून बोलवलं आहे तर त्यांना तुम्हाला सगळे अधिकार द्यावे लागतील, सगळे प्रिव्हिलेज द्यावे लागतील, तेव्हाच ते त्यांचा निर्णय हे इम्पार्शियली आणि चांगल्या प्रकारे देऊ शकतात. जर का त्यांना आपण अधिकार पूर्ण दिले नाही तर त्यांना ॲडहॉक म्हणून अपॉइंट करण्याचा काय उपयोग होणार. म्हणून सेकंड ते आपण देतो त्यांना सगळे अधिकार. सो सेकंड तर डेफिनेटली बरोबर आहे. पहिलं तुम्हाला सांगितलं मी का चुकलो, सो याचा आन्सर फक्त बी बरोबर एवढं पाहिजे होतं. कळतं आहे. तर भारताचे सरन्यायाधीश जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया राष्ट्रपतीच्या संमतीने सर्वोच्च न्यायालयाचे ॲडहॉक जजेसची नियुक्ती करतात. हे विधान लक्षात असू द्या. या ठिकाणी प्रेसिडेंट नाही तर चीफ जस्टिस ऑफ इंडिया ॲडहॉक जजेस अपॉइंट करतात इन कन्सल्टेशन विथ प्रेसिडेंट. ओके, पुढचं बघा, भारतीय राज्यघटनेत कोणते अनुच्छेद, बघा कलमवर क्वेश्चन डेफिनेटली येतात. आपण एक सिरीज अशी चालू करू ज्याच्यामध्ये आपण संविधानाचे सगळे आर्टिकल्स बघू. तर तुम्ही जर का खरंच इंटरेस्टेड असाल की आपण 1 ते 50 मग 50 ते 100 असे आर्टिकलची एक सिरीज चालू केली पाहिजे, ज्याच्यामध्ये तुम्हाला विथ ट्रिक्स वेगवेगळे आर्टिकल पाठ करून घेईल, तर मला डेफिनेटली कमेंट बॉक्समध्ये सांगा. सो आपण ती आर्टिकलची सिरीज चालू करूया. सो भारतीय राज्यघटनेचे कोणते अनुच्छेद राज्याच्या सार्वजनिक सेवामध्ये न्यायपालिका आणि कार्यकारी मंडळापासून वेगळे करतात. म्हणजे इनडायरेक्टली काय सांगितलं आहे की एक्झिक्युटिव्हला ज्युडिशरीपासून सेपरेट करण्यासाठी कोणता आर्टिकल आहे, तर लक्षात ठेवा 50-50 लक्षात ठेवा. म्हणजे 50 एक्झिक्युटिव्ह आणि 50 ज्युडिशरी या दोघांना सेपरेट करणारा आर्टिकल कोणता असणार आहे, तर 50 आर्टिकल असणार आहे की आपल्याला एक्झिक्युटिव्ह हे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल म्हणजे एकाच पेपरमध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलवर 2 ते 3 क्वेश्चन येत आहे. सो लक्षात असू द्या अभ्यासाचा कोअर एरिया काय पाहिजे. ओके, मग आपण आर्टिकल बाकी आर्टिकल पण बघू काय संबंधी, थोडक्यात तुम्हाला सांगू. हा तर आर्टिकल युनिफॉर्म सिव्हिल कोड आर्टिकल 44 म्हणतो, त्याबद्दल युनिफॉर्म सिव्हिल कोड त्यासंबंधी येतं. बाकी आर्टिकल आम्ही तुम्हाला सांगतो. बघा ज्यावेळेस आर्टिकल बघता भारताचे राष्ट्रपती संबंधी आर्टिकल काय, आर्टिकल 52. स्टार्टिंगला आपण बघितलं 52मध्ये प्रेसिडेंट संबंधी आहे आणि 153मध्ये कोणासंबंधी आहे, गव्हर्नर संबंधी आहे. हे स्टार्टिंगला बघितलं. सो हे झालं 52. 53मध्ये त्यांची एक्झिक्युटिव्ह पॉवर आहे. कसं लक्षात ठेवा, बघा 53मध्ये तुम्ही लिहिता तर 5-3 लिहिता, असं 3ला उलटं केलं तर ई बनतो, तर 3 म्हणजे एक्झिक्युटिव्ह पॉवर. कळते, 53ला उलटं लिहिलं तर ई बनतो, तर त्यांचे एक्झिक्युटिव्ह पॉवर हे आपल्याला कशाला दिलेलं आहे, 53मध्ये दिलेलं आहे. एवढं लक्षात असू द्या.
त्याच्यानंतर 54 राष्ट्रपतींची निवडणूक. आता याच्यावर पण काहीतरी आपण लक्षात ठेवू शकतो. बघा 54, 55 आणि 56 आपण ग्रुपमध्ये लक्षात ठेवू जेणेकरून आपल्याला लक्षात राहील. बघा 54मध्ये आपल्याला काय सांगितलं आहे की राष्ट्रपतीची निवडणूक असेल, म्हणजे आपण काय करणार आहे, प्रेसिडेंटची निवडणूक करणार आहे. त्या निवडणूक संबंधी आर्टिकल कोणतं असणार आहे, 54. मग आपण राष्ट्रपतीला निवडणूक केली 54. मग 55मध्ये काय केली, त्याची पद्धत सांगितली की आपण राष्ट्रपती निवडणार आहे. मग निवडणुकीची पद्धत काय, 55मध्ये. मग 54मध्ये राष्ट्रपतीची निवडणूक आणि 55मध्ये त्याची पद्धत सांगितली. 56मध्ये त्यांना आपण रिअपॉइंट करू शकतो की नाही त्याचं, म्हणजे निवडणुकीची 55मध्ये निवडणुकीची पद्धत, 56मध्ये त्यांचा कार्यकाल सांगितला आपण. आता राष्ट्रपती आले, त्यांचा कार्यकाल किती असेल ते 56मध्ये सांगितलं. आणि 57मध्ये त्याच्या रिअपॉइंटमेंटबद्दल बोललो. ओके, म्हणजे 54नुसार राष्ट्रपतीची निवडणूक, ज्याला इलेक्टोरल कॉलेज म्हणतात. 55मध्ये त्याची ॲक्च्युअल प्रोसिजर कशी आहे 55मध्ये. 56मध्ये त्यांचा कार्यकाल किती असेल त्याबद्दल आपण बोललो, 56नुसार कार्यकाल. आणि 57मध्ये ते परत रिअपॉइंट होऊ शकता का नाही त्याबद्दल बोललो. 58मध्ये त्यांच्या कंडिशन ऑफ सर्व्हिसबद्दल बोललो. 59मध्ये त्यांच्या पदाच्या सेवा शर्ती वगैरेबद्दल. आणि 60मध्ये त्यांचे शपथ वगैरे आहे होत. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं 60, 69, 159. इकडं प्रेसिडेंटची होत, इकडं व्हाईस प्रेसिडेंटची होत आणि इकडं गव्हर्नरची होत. हे तिघं आर्टिकल सिक्वेन्समध्ये माहीत पाहिजे की तिघांची होत. तर 60मध्ये प्रेसिडेंटची होते. 61मध्ये त्यांच्या विरुद्ध महाभियोगची प्रक्रिया. महाभियोग ही प्रक्रिया फक्त आपण राष्ट्रपतीविरुद्धच वापरतो, हा इम्पिचमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशन ग्राउंड्सवर. सो हे लक्षात असू द्या. या आर्टिकलवर डेफिनेटली येणाऱ्या एक्झाममध्ये कुठं ना कुठं क्वेश्चन पडू शकतो. सो लक्षात असू द्या. ओके, सो आपण काय केलेलं आहे की जे मुख्य परीक्षा 2023मध्ये जो पेपर आला होता त्याच्यामध्ये पॉलिटीचे सगळे क्वेश्चन आपण डिस्कस केलेले. सो तुम्ही काय करू शकता, जे एक्स्ट्राचे पॉईंट मी सांगितले ते तुम्ही क्वेश्चन पेपरमध्ये नोट डाऊन करून ठेवा. याचा फायदा तुम्हाला असा होईल, जेव्हा एक्झाम जवळ येईल तेव्हा तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी सोपं पडेल. ओके, सो भेटूयात आपण असंच वेगवेगळे पेपर आपण या ठिकाणी डिस्कस करूया. थँक्यू सो मच.